तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती. तर 1 एप्रिल 2026 रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस हा कसा असेल याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला आहे आणि आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता, हा आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचा रिपोर्ट, जो की आहे दिनांक 31/3/2026 रोजीचा, की ज्यामध्ये आपण पाहणार आहोत डे 2 म्हणजेच 1/4/2026 म्हणजेच 1 एप्रिल 2026 रोजीचा, की ज्यामध्ये जे देखील जिल्हे येलो अलर्टमध्ये प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेले आहेत त्या जिल्ह्यांसाठी काय रिपोर्ट आहे हा आपण येथे पाहूया. तर तुम्ही पाहू शकता, ज्या देखील जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने जाहीर केलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा, की ज्याचा वेग हा 30 ते 40 किमी प्रति तास येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा अंदाज हा येलो अलर्टमधील जिल्ह्यांसाठी 1 एप्रिल 2026 साठी प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेला आहे. तर आता आपण प्रत्यक्षात 1 एप्रिल 2026 रोजीच्या नकाशामध्ये कोणकोणते जिल्हे हे येलो अलर्टमध्ये प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दाखवलेले आहेत ते आपण येथे पाहूया, की ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा आहे नकाशा 1 एप्रिल 2026चा, की ज्यामध्ये आता येलो अलर्टमध्ये तुम्ही पाहू शकता येथे गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, त्यानंतर अमरावती, अकोला, त्यानंतर येथे बुलढाणा, जालना, जळगाव, नंदुरबार, धुळे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे जालना, परभणी, त्यानंतर हिंगोली, वाशिम, नांदेड, त्याचबरोबर सोलापूर, बीड आणि सांगली, कोल्हापूर, त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे. तर तुम्ही पाहू शकता हे अशा काही प्रकारचे जिल्हे आहेत की या सर्व जिल्ह्यांसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी येलो अलर्ट हा जारी केलेला आहे. आत्ताच आपण पाहिलेल्या येलो अलर्टमधील जिल्ह्यांसाठीच्या माहितीनुसार ते वातावरण, तो अंदाज अवकाळी पावसाचा या सर्व येलो अलर्टमधील जिल्ह्यांसाठी असणार आहे. तर आता आपण उर्वरित जिल्हे पाहूया, की ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता जे जिल्हे ऑरेंज अलर्टमध्ये देण्यात आलेले आहेत, म्हणजेच अलर्ट बी प्रिपेअर टेक टू ॲक्शन, म्हणजेच त्यामध्ये असणार आहे यवतमाळ, त्यानंतर लातूर, धाराशिव, पुणे, त्यानंतर अहिल्यानगर, नाशिक व येथे सातारा, हे सर्व जिल्हे या ऑरेंज अलर्टमध्ये देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी वाऱ्याची जी तीव्रता आहे 50 ते 60 किमी प्रति तास या वेगामध्ये असणार आहे. या सर्व ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची तुरळक ठिकाणी शक्यता, विजांचा कडकडाट व हलकासा जे वादळ वारे आहेत ते होण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने या येलो अलर्टमधील जिल्ह्यांसाठी वर्तवलेली आहे. तर ही होती 1 एप्रिल 2026 रोजीची अवकाळी पावसाचा अंदाजाविषयीची माहिती. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.